1993 मध्ये एक चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली होती ती म्हणजे संजय दत्तने आणि त्याच्यासोबत हिरोईन होती ती म्हणजे माधुरी दीक्षित आणि त्याच्यामध्ये अजून एक अभिनेता होता, तो अभिनेता होता जॉकी श्रॉफ। आता या तिघांचा तो चित्रपट हिट ठरला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं खलनायक। खलनायक चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका स्वतः संजय दत्त यांनी केली होती आणि त्यानं त्या गाण्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की नायक नाही खलनायक हूँ मैं। तो चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि तो नायकाचा खलनायक का झाला होता हे सुद्धा त्यानं त्या चित्रपटामध्ये त्या पिक्चरमध्ये सांगितलेलं आहे। तिथं त्या चित्रपटाचा काहीही अर्थ नाही, काहीही घेणं देणं नाही, पण मात्र त्या पिक्चरचं नाव आहे खलनायक, त्याच धरूनच कुठंतरी आधारित हे आजचं टायटल आणि आजचा व्हिडिओ आहे। तो म्हणजे लायक नाही नालायक हूँ मैं अशा पद्धतीचं वाक्य ते आहे। ते कोण म्हणलं, कशा पद्धतीनं म्हणलं तेच आपण सविस्तर पाहणार आहोत। मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आता शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि सरकार का झोपा काढतंय का, सरकार त्याकडे लक्ष का देत नाही आणि सरकारला माहीत होतं की अवकाळी पाऊस पडणार आहे, मग तरीसुद्धा सरकारनं त्याची गांभीर्यानं दखल का घेतली नाही, असे विविध प्रश्न तयार केले किंवा असे विविध प्रश्न मांडले ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी। उद्धव ठाकरे यांनी हे संबंधित प्रश्न सगळे सरकारला विचारले, तशी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नालायक मुख्यमंत्री म्हणून असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला। आता उद्धव ठाकरे यांनी तो उल्लेख केला आणि त्यानंतर ते मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेलं गेलं, ते वाक्य बोललं गेलं, कारण की अशाच पद्धतीनं एकदा एका नेत्यानं भाषा वापरली होती म्हणून त्याच्यावर अटकेची कारवाई झाली होती। मग उद्धव ठाकरे यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जे मंत्रिमंडळामध्ये आहेत शंभूराज देसाई यांनी केली होती। इथपर्यंत आपण सगळं पाहिलेलं आहे। आता लायक आहे नालायक आहे या शब्दाचा अर्थ कशा पद्धतीनं घ्यायचा ती काही शिवी नाही, हे अगदी उद्धव ठाकरे यांनी, संजय राऊत यांनी आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अगदी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलंय, समजून सांगितलंय। आता या सगळ्या गोष्टींना प्रतिउत्तर संजय शिरसाट यांनी सुद्धा दिलंय आणि त्यांनी सुद्धा तशा पद्धतीची टीका उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर केली। पण जर आपण पाहिलं तर नेते मंडळी आता भाषणादरम्यान काहीही बोलू लागली आहे, नको त्या प्रकारचं टीका करू लागली आणि कुठंतरी वादग्रस्त विधान हे देखील करू लागली। जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचं एक वादग्रस्त विधान केलंय ते म्हणजे दत्ता दळवी यांनी। दत्ता दळवी हे उबाटा गटाचे माजी महापौर आहेत, नेते आहेत आणि ते नेमकं काय म्हणलेत बघा हा व्हिडिओ। परंतु बाळासाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले, उद्धवजींचे जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली, स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली, नाव बाळासाहेबांचं वापरायचं। आता मध्ये तर गुजरातमध्ये हिंदू हृदय सम्राट, अरे भोसडीच्या तुला हिंदू हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहित नाही का? आता मध्ये तर गुजरातमध्ये हिंदू हृदय सम्राट, अरे भोसडीच्या तुला हिंदू हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहित नाही का? जर दिघे साहेब असते ना, तुम्ही सांगतो या एकनाथ शिंदेला चापकानी फोडून काढलं। ऐकलं दत्ता दळवी कशा पद्धतीनं बोललेत? ही बोलण्याची पद्धत आहे का? एखाद्या नेत्याबद्दल अशा शब्द वापरण्याची पद्धत आहे का? कारण की त्यांनी त्यांच्या बोलण्यामध्ये या भांडूपच्या सभेमध्ये स्पष्टपणे त्यांनी शिवी दिली, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका त्यांनी केली आणि हे बोलताना त्यांची जीभसुद्धा घसरली आहे, म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे आणि त्यांना अटकसुद्धा केली। आता दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या बाजूनं संजय राऊत हे ठामपणे उभा राहिले आणि त्यांची बाजू स्पष्टपणे समजून सांगतायत की ते जे बोलले ते खरं बोलले, ते चुकीचं बोलले नाहीत। त्यांच्यावर सरकारनं सूडबुद्धीचं राजकारण केलंय आणि सरकारनं हे मुद्दामून केलेलं कृत्य आहे। ते दत्ता दळवी जे आहे ते कुठल्याही पद्धतीनं चुकीनं बोलत नाहीत, मी त्यांचं समर्थन करतो अशा शब्दात संजय राऊत हे ठामपणे दत्ता दळवी यांच्या पाठीमागं उभे राहिलेत आणि त्यांनी त्याच पद्धतीची भाषा ही एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांबद्दल वापरली। कारण की संजय राऊत म्हणतायत की जे दत्ता दळवी बोलले त्यामधलं जे वाक्य आहे ते धर्मवीर जो चित्रपट आहे आनंद दिघे साहेब यांचा, त्यांचा
चित्रपटामधला तो डायलॉग आहे, तो शब्द आहे आणि त्याच पद्धतीचा शब्द दत्ता दळवी यांनी वापरला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. ते काहीही चुकीचं बोलले नाही. आता एवढं मोठं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत, उबाटा गटाचे प्रवक्ते आहेत, बरोबर. मग त्यांना ही गोष्ट अगदी चांगल्या पद्धतीनं माहीत असेल की ज्या पद्धतीनं दत्ता दळवी यांनी शब्द वापरलेत त्याच पद्धतीचे कुठंतरी त्याच संबंधित किंवा त्या पद्धतीचे शब्द मागे एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वापरले होते. म्हणजे यांच्या एवढे तर शब्द त्यांनी वापरले सुद्धा नव्हते. फक्त नारायण राणे म्हणले होते की मी जर त्या ठिकाणी असलो असतो तर कानशिलात लगावली असती, झापड मारली असती. मग नारायण राणे यांच्यासोबत काय झालं होतं? नारायण राणे यांच्यासोबत काय केलं होतं? जेवता जेवता नारायण राणे यांना उठवलं होतं आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती, त्यांना अटकसुद्धा केली होती. मग एका केंद्रीय मंत्र्याला तुमचा मुख्यमंत्री तुमच्या सहकार्यानं तुम्ही त्यांना अटक करता, तेव्हा सूडबुद्धीचं राजकारण नसतं का? आणि तेव्हा ते जे बोलले होते ते एकदम चुकीचं होते आणि आज दत्ता दळवी जे बोलत आहेत ते संपूर्ण खरं आहे, तेच त्याला तुमचं समर्थन आहे, त्याला तुमचा पाठिंबा आहे. बरं ठीक आहे, हे राजकीय आहेत, यांचे एकमेकांप्रती विरोध आहे, ते अशा पद्धतीनं बोलतात. पण मात्र जे कुठल्याही राजकीय पक्षाचे जे नाही आहेत, ते जे अपक्ष आहेत ते म्हणजे अमरावतीचे खासदार आणि आमदार नवनीत राणा आणि रवी राणा. या दोघांचं काय म्हणणं होतं? या दोघांनी काय केलं होतं? त्यांचं म्हणणं फक्त होतं की मातोश्री बाहेर येऊन त्यांना हनुमान चालिसा वाचायचा होता. काय करायचं होतं? हनुमान चालिसा वाचायचा होता. मग त्यांच्यासोबत काय झालं? त्यांना कशा पद्धतीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं? त्यांनासुद्धा 11 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. त्या पद्धतीनं त्यांना अटकसुद्धा केली होती. मग संजय राऊतांनी तेव्हा का त्यांचं समर्थन केलं नाही? तेव्हा का त्यांच्या विरोधात गेले होते? असं सुद्धा या ठिकाणी वाटू लागतं. आता हे दोन जे आहेत ते राजकीय आहेत, पण राजकारणाच्या बाहेर जाऊन आपण पाहिलं, सिनेमा सृष्टीकडे जाऊन पाहिलं तर कंगना राणावतनं काय चुकीचं केलं होतं? कंगना राणावत काय बोलली होती? कंगना राणावतनं फक्त एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमुळं कंगना राणावतचं घर तुम्ही पाडलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावतच्या जे घराचं कंपाऊंडवाला आहे ती संपूर्णपणे पाडण्यात आलं होतं. मग ते सूडबुद्धीचं राजकारण नव्हतं का? का ते सगळं ठरवून केलेलं होतं? तिथं मात्र कोणाचं समर्थन किंवा कोणाचा विरोध नव्हता. तेव्हा संजय राऊत स्पष्टपणे ठामपणे एखाद्याच्या पाठीमागं काऊन उभा राहिले नाही? ज्यावेळी नारायण राणे बोलले होते मुख्यमंत्र्याबद्दल ते सुद्धा चुकीचं होतं आणि आज दत्ता दळवी जे बोलला आहेत ते सुद्धा चुकीचंच आहे. आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलत आहे ते सुद्धा चुकीचंच आहे. कारण की हे राज्यामधले जे राजकारणी आहेत ते ज्येष्ठ आहेत आणि ते जर एकमेकांप्रती अशा पद्धतीनं बोलू लागले तर मग मात्र सर्वसामान्य लोकांवर त्याचा काय परिणाम होईल? जे नवीन तरुण राजकारणामध्ये येत आहेत, तुमचे झेंडे उचलत आहेत, ते तुमच्याकडून कशा पद्धतीचा आदर्श घेतील आणि त्यांच्यासमोर राजकारण म्हणजे काय आणि राजकारणामध्ये जे मान सन्मान एकमेकांना दिला जातो, जरी वैयक्तिक टीका केली तरीसुद्धा त्यामधून मनभेद न होता फक्त मतभेद असतात. त्या पद्धतीची टीका आता वैयक्तिक पातळीवर येऊ लागली आहे का? एकमेकांची लायकी काढली जाऊ लागली आहे का? आणि एकमेकांपैकी कोण किती लायक आहे, कोण किती नालायक आहे हे सुद्धा दाखवून दिलं जात आहे का? याला नेमकं काय कारण आहे असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू लागतो. राज्यामध्ये अवकाळी पाऊस चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. तिथं मुख्यमंत्री जात नाही आहेत, मग तुम्ही स्वतः तिथं जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस का करत नाहीत? सत्ताधारी पक्ष जर लक्ष देत नसेल तर विरोधी पक्षाने तरी किमान शेतकऱ्यांकडे जायला पाहिजे, त्यांना भेटायला पाहिजे, त्यांची विचारपूस करायला पाहिजे. एकंदरीत त्यांचं नेमकं किती नुकसान झालं आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि त्या संबंधित प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला विचारले पाहिजे आणि त्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं पाहिजे. तेव्हा कुठं विरोधी पक्ष हा जिवंत आहे आणि विरोधी पक्ष हे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतोय हे सिद्ध होईल असं आपलं या ठिकाणी वाटू लागतं. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.